पंतप्रधान नरेंद्र मोदी मोठी घोषणा करणार आहेत। थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेशी संवाद साधतील। नागरिकत्व सुधारणा कायद्यासंदर्भात मोदी मोठी घोषणा करण्याची शक्यता सध्या वर्तवली जाते। पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात जनतेशी संवाद साधणार आहेत। एक मोठी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत। दरम्यान ही घोषणा नागरिकत्व सुधारणा कायद्याशी संबंधित असू शकते अशी शक्यता सूत्रांनी वर्तवलेली आहे। त्यामुळे आता नागरिकत्व सुधारणा कायदा लागू होणार का अशी शक्यता वर्तवण्यात येते। थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेशी संवाद साधणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात मोठी घोषणा करण्याची शक्यता वर्तवण्यात येते। नागरिकत्व सुधारणा कायद्यासंदर्भात मोदी मोठी घोषणा करणार असल्याची माहिती समोर आली आहे। गृह मंत्रालयाने काही दिवसांआधीच संकेत दिले होते नागरिकत्व सुधारणा कायदा लवकरच लागू होणार। दरम्यान लोकसभा निवडणुकांपूर्वी लोकसभा निवडणुकांच्या आचारसंहितेपूर्वी हा कायदा लागू होणार अशी शक्यता गेल्या महिनाभरापासून व्यक्त होत होती आणि आता गृह मंत्रालयाने सुद्धा असे संकेत दिले होते आणि आता त्यानंतर लगेचच पंतप्रधान नरेंद्र मोदी मोठी घोषणा करणार असल्याची माहिती मिळाली। त्यामुळे ही घोषणा नागरिकत्व सुधारणा कायद्याशी संबंधित असू शकते अशी चर्चा सध्या सुरू आहे। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे जोडले गेलेले आहेत। शुभम, काय सांगाल, पंतप्रधान नरेंद्र मोदी नक्की कोणती घोषणा करतील? अगदी बरोबर, बघायला गेलं तर काही वेळ आधी प्रसारमाध्यमांमध्ये अशी एक बातमी आली होती की पंतप्रधान नरेंद्र मोदी काही वेळामध्ये जे आहेत देशवासियांशी संवाद साधणार आहेत आणि संबोधन सुद्धा करणार आहेत। नेमकी त्या पाठची गोष्ट काय आहे हे एक मोठं प्रश्नचिन्ह जरी असलं तरी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सीएए जो ऍक्ट आहे त्या ऍक्टची अंमलबजावणी आजपासून होणार आहे आणि संध्याकाळी 8 वाजता जे आहे याची अधिसूचना निघणार अशी एक प्राथमिक माहिती समोर येत आहे। 5:30 वाजता ते लाईव्ह येणार आहेत आणि संपूर्ण देशाला संबोधन ते करणार आहेत आणि अजून कुठल्या घोषणा ते करणार याकडे सुद्धा पूर्ण देशाचं लक्ष आहे। देशवासियांमध्ये थोडी भीती सुद्धा आहे कारण की याआधी सुद्धा जेव्हा ते आले होते कधी 2000 नोट पैशांबद्दलची बंदची हाक होती, अशा अनेक गोष्टी झाल्या होत्या। पण नेमकं सीएए ऍक्ट याला देशवासियांनी 2 प्रकारे घेतलं होतं। पॉझिटिव्ह चांगल्या पद्धतीने पण घेतलं होतं आणि विरुद्ध सुद्धा घेतलं होतं आणि त्याबद्दल विरोधी पक्ष जे आहे केंद्रातलं त्यांच्याकडनं सुद्धा अनेक असे मुद्दे सांगण्यात आले होते की का ते व्हावं आणि का कोणत्या मुद्द्यांसाठी ते नको व्हायला हवं करून। पण नेमकं आज त्याची अधिसूचना जी आहे संध्याकाळी निघणार आहे अशी एक प्राथमिक माहिती आहे आणि सोबतच सीएए ऍक्ट हा जो आहे निवडणुकांच्या आधी समोर येणार आहे देशाच्या। तेजल जी, यावेळेस नागरिकत्व सुधारणा कायदा हा तर एक महत्त्वाचा मुद्दा ठरतोच आहे, मात्र नोटबंदी आपल्याला माहिती आहे 2018 साली झाली होती आणि त्यानंतर आता पुन्हा याच संदर्भात काही मोठी घोषणा होऊ शकते का? कारण की यामुळे सर्वसामान्यांच्या जीवनावर खूप मोठा परिणाम होतो। अर्थातच असे अनेक मुद्दे आहेत। पेट्रोलचे सुद्धा भाव कमी होऊ शकतात, नोटबंदी असेल, आता सध्या 500ची नोट जी आहे ती चलनात खूप आहे आणि त्याच्यावरनं सुद्धा अनेक गोष्टी होत्या। सोबत इलेक्शनचा काळ समोर आलेला आहे, पैशांची अफलातफल असते, ट्रकनी बसेसनी अनेक माध्यमातून जे आहे पैसा इकडून तिकडून देशामध्ये जे आहे फिरत असतो आणि त्यासोबतच नेमक्या निवडणुका समोर आलेल्या आहेत। भाजपचे 195 उमेदवार जाहीर केलेले आहेत। अजून जे उमेदवार आहेत त्यांची यादी काल येणार होती असं सांगण्यात आलं होतं पण अद्याप ती आली नाही। कदाचित उमेदवारांबद्दलही ते काय बोलू शकतात, पण संपूर्ण देशामध्ये एकच चर्चा आहे ती सीएए याची चर्चा सुरू आहे। तेजल जी, ज्या पद्धतीने आपण सांगितलं सीएए सिटीजनशिप अमेंडमेंट ऍक्ट यामध्ये नक्की कोणत्या सुधारणा दिलेल्या आहेत आणि त्यामुळे कोणते वाद झाले होते आणि याचा परिणाम आता कशा पद्धतीने होऊ शकतो, काय सांगाल, काय समजावाल आपण प्रेक्षकांना? अर्थातच जे असे नागरिक आहेत जे बांगलादेश किंवा इतर देशांमध्ये राहत आहेत आणि त्यांना भारतामध्ये यायचं आहे, इकडचं नागरिकत्व त्यांना हवं आहे, त्यांच्यासाठी हा ऍक्ट आहे, त्यांच्यासाठी जी आहे ती अधिसूचना आज निघणार आहे। अनेक मुद्दे निघाले होते की हा मुसलमानांचा मुद्दा आहे किंवा अन्य जातींचा सुद्धा मुद्दा आहे असं एक चर्चेत होतं, पण मुळात त्याबद्दलची कुठलीही अशी वास्तविकता नाहीये। वास्तविकता हीच आहे की आपल्या देशाचे जे नागरिक आहेत जे दुसऱ्या ह्याच्यात गेलेले आहेत आणि त्यांना परत स्थलांतर होण्याचं आहे त्याबद्दल साठीचा हा जो कायदा आहे हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सोबतच केंद्राकडून जो आहे तो आज जाहीर होणार आहे।
जी जेव्हा नागरिकत्व सुधारणा कायद्याची एकूणच पार्श्वभूमी आपण जर बघितली आणि जेव्हा या संदर्भात संशोधन होत होतं, ठिकठिकाणी चाचपणी केली जात होती, त्यावेळेस सुद्धा मोठा गदारोळ निर्माण झाला होता आणि आपण सांगितलं त्या पद्धतीने धर्माशी निगडित हा आहे असं सांगण्यात आलं होतं. आणि आता जर हा ऍक्ट लागू झाला तर याचे परिणाम आता कसे, लोकसभेच्या अगदी तोंडावर हा लागू होणार असल्याची माहिती मिळते, तर याचे परिणाम कसे असू शकतील? नाही, अर्थातच तेजल, समजा बघायला गेलं तर हा जातीबद्दलचा नाही आहे, ही एक गोष्ट जी आहे स्पष्ट झालेली आहे. हा दोन देशांमधला वाद आहे, मग ते बांगलादेश असेल किंवा अन्य कुठलं असेल त्याबद्दलचा हे आहे. हा कुठलाही जातीचा भाग नाहीये, ही गोष्ट एकदम स्पष्ट आहे देशासमोर आणि त्यामुळेच याचं स्वागत होणार आहे आणि भारतीय जनता पक्षातर्फे आणि समस्त देशवासियांतर्फे याचं स्वागत सुद्धा केलं जाऊ शकतं. नेमकं पंतप्रधान नरेंद्र मोदी काय बोलतात, अगदी काही वेळ राहिला आहे, काही वेळातच ते येणार आहेत आणि देशवासियांशी संवाद साधणार आहेत. धन्यवाद शुभम, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. अगदी काही वेळामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेशी संवाद साधणार आहेत. संध्याकाळी 5:30 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी दूरदृश्य प्रणालीद्वारे देशवासियांना संबोधित करतील. दरम्यान ते आता नक्की कोणती मोठी घोषणा करणार यासाठी उत्सुकता ताणलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याआधी सुद्धा 2018 साली जेव्हा नोटबंदीची घोषणा केली होती तेव्हा सर्वसामान्यांच्या आयुष्यामध्ये मोठा फरक पडला होता आणि अनेकदा असं घडतं. उत्सुकता अगदी शिगेला पोहोचलेली आहे. पंतप्रधान नक्की काय बोलणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष आहे.